वंदे मातरम. देशबांधवांनो नमस्कार. तुम्ही पाहत आहात क्रांतिकारकांच्या शौर्याच्या कथा सांगणारी मालिका स्मरणगाथा क्रांतीवीरांची. देशबांधवांनो, भारताच्या स्वातंत्र्यासाठी रामोशी बेरड समाजातील अनेक शूरवीरांनी शौर्य गाजवलं. काहींची नोंद झाली तर काहींची दखलही घेण्यात आली नाही. 1857च्या उठावा अगोदरही झालेल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग 14 वर्षे सळोखी करून सोडणारे आणि क्रांतीचं स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील रामोशी बेरड समाजातील निधड्या छातीचे वीर क्रांतिकारक नरवीर ठरले, ते म्हणजे राजे उमाजी नाईक. या भागात आपण माहिती घेऊयात क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान ठरलेल्या उमाजी नाईक यांच्या क्रांतिकारी लढ्याची. उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादाजी खोमणे यांच्या पोटी 7 सप्टेंबर 1791 या दिवशी पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदर येथील भिवडी गावात झाला. वडील दादाजी खोमणे पुरंदर किल्ल्याचे वतनदार होते. त्यांचं कुटुंब पुरंदर आणि वज्रगड किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होतं. त्यामुळं त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती. धडधाकट शरीरयष्टीचे उमाजी हुशार आणि करारी होते. त्यांनी बालपणातच वडील दादाजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा, तीरकामठा, तलवार, भाला, कुऱ्हाड आणि गोफण चालवण्याची कला अवगत केली होती. पारंपरिक रामोशी हेर कलाही त्यांनी आत्मसात केली. उमाजी 11 वर्षाचे असतानाच त्यांचे वडील दादाजी यांचं निधन झालं आणि वंशपरंपरेनं पुरंदरची वतनदारी उमाजींकडे आली. या काळात इंग्रजांनी भारतात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरुवात केली होती. मराठी मुलूक जिंकत त्यांनी पुणे ताब्यात घेतलं. 1803 मध्ये पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांना स्थानापन्न केल्यावर पेशव्यांनी इंग्रजांचा पाल्य म्हणून काम सुरू केलं. इंग्रजांनी सर्वप्रथम इतर सर्व किल्ल्यांप्रमाणेच पुरंदर किल्ल्याची वतनदारी आणि संरक्षणाचं काम रामोशी समाजाकडून काढून घेऊन ते आपल्या मर्जीतील लोकांकडे दिलं. त्यामुळं रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली. जनतेवर इंग्रजांचे अत्याचार वाढू लागले. या परिस्थितीमुळे बेभान झालेल्या करारी उमाजींनी पेशवे आणि इंग्रजांविरुद्ध संघर्ष सुरू केला. आपल्या श्रद्धास्फूर्तीचं स्थान असलेल्या छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन स्वतःच्या आधिपत्याखाली स्वराज्याचा पुकार केला. माझ्या देशावर परक्यांना राज्य करू देणार नाही असा पण केला. विठोजी नाईक, कृष्णा नाईक, खुशाबा रामोशी, बापू सोळसकर यांना बरोबर घेऊन कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबारायाला भंडारा उधळत इंग्रजांविरुद्ध पहिल्या बंडाची गर्जना केली. उमाजी हे उत्तम संघटक होते. रामोशी तरुण त्यांना आपला नेता मानत होते. उमाजी यांनी इंग्रजांबरोबरच जनतेवर अन्याय करणारे सावकार, वतनदार अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरुवात केली. गरिबांना लुटून सावकार झालेल्या मुंबईच्या चांजी मतिया या पेढीवाल्याचा माल उमाजींनी 1818 मध्ये पनवेल खालापूरजवळ धाड टाकून पळून नेला. तेव्हा ते इंग्रजांच्या हाती लागल्यानं त्यांना 1 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा झाली. तुरुंगातून सुटल्यावर एका दरोड्यात ते पुन्हा पकडले गेले. त्यात त्यांना 7 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झाली. तो काळ त्यांनी सत्कारणी लावत त्यांनी तुरुंगात लिहिणं वाचणं शिकून घेतलं. तुरुंगातून सुटल्यानंतर उमाजी यांच्या इंग्रजांविरुद्धच्या कारवाया आणखी वाढल्या. उमाजी देशासाठी लढत असल्यानं जनताही त्यांना साथ देऊ लागली. त्यामुळे इंग्रज मेटाकुटीला आले. उमाजींना पकडण्यासाठी इंग्रज सरकारनं कॅप्टन अलेक्झांडर मॉन्किटॉश याची नियुक्ती केली. त्यानं सासवड पुरंदरच्या मामलेदारास फरमान सोडलं. मामलेदार इंग्रजांचं सैन्य घेऊन पुरंदरमध्ये गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमाजींच्या सैन्यात तुंबळ युद्ध झालं. इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला. उमाजींचं सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असे. एका सैन्य तुकडीत सुमारे 5000 सैनिक होते. 24 फेब्रुवारी 1824ला उमाजी यांनी भांबुर्ड्यातील इंग्रजांचा खजिना लुटून तो देवळाच्या देखभालीसाठी जनतेला वाटला. त्यानंतर 22 जुलै 1826ला कडेपठार जेजुरी या ठिकाणी उमाजींनी राज्याभिषेक करून घेतला. लोक त्यांना उमाजी राजे म्हणू लागले. त्यांनी दरबारात भिक्षुक, पुजारी यांना दक्षिणा तसंच गोरगरिबांना दान देणं सुरू केलं. विभागनिहाय सैन्यप्रमुख आणि त्यांच्या तुकड्या नेमून सर्व भागात तैनात केल्या. तसंच
इंग्रजांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हेर खातही निर्माण केलं. उमाजींचा दबदबा वाढल्यानं इंग्रजांनी 28 ऑक्टोबर 1826ला त्यांच्याविरुद्ध पहिला जाहीरनामा काढला. उमाजी आणि त्यांचा प्रमुख सहकारी पांडुजी यांना पकडून देणाऱ्यास 100 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. तर 8 ऑगस्ट 1827ला जाहीर केलेल्या दुसऱ्या जाहीरनाम्यात उमाजींना साथ देणाऱ्यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली. परिणामी उमाजी यांनी इंग्रजांविरुद्धची मोहीम आणखी तीव्र केली. भिवडी, किकवी, परिंचे, सासवड, जेजुरी भागात त्यांनी इंग्रजांचा खजिना तसंच अत्याचारी सावकारांच्या घरात लुटालूट सुरू केली. त्यामुळे बिथरलेल्या इंग्रज सरकारनं त्यांना पकडण्यासाठी स्वतंत्र घोडदळाची नियुक्ती केली. तब्बल 152 ठिकाणी चौक्या उभारल्या, परंतु उमाजी इंग्रजांच्या हाती लागत नव्हते. इंग्रजांनी बक्षिसाची रक्कम वाढवून शरण येणाऱ्यास माफीचं अभिवचन दिलं, परंतु लोक उमाजींकडे इंग्रजांविरुद्ध लढणारा शूरवीर म्हणून आशेनं पाहू लागले होते. 20 डिसेंबर 1827ला उमाजी आणि इंग्रजांमध्ये झालेल्या लढाईतही इंग्रजांना पराभव पत्करावा लागला. उमाजींनी 3 इंग्रज सैनिकांची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली, त्यामुळे इंग्रज धास्तावले. उमाजींनी पुण्याचा कलेक्टर A.T. रॉबर्टसन याच्याकडं आपल्या मागण्या केल्या आणि इंग्रजांना त्यांनी ठणकावून सांगितलं, आज हे एक बंड असलं तरी असे हजारो बंडे सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील आणि तुम्हाला जेरी सांडतील. हा इशारा देऊन न थांबता त्यांनी इंग्रजांना सळोखी पळो करून सोडलं. रॉबर्टसन यानं उमाजींच्या विरोधात 5 कलमी जाहीरनामा काढत उमाजींना पकडून देणाऱ्यास 5,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. या जाहीरनाम्याला प्रतिरोध म्हणून उमाजींनी 25 डिसेंबर 1827ला ठाणे व रत्नागिरी सुभ्यासाठी स्वतंत्र जाहीरनामा काढला. ही घटना इंग्रजांना धोक्याची घंटा होती. उमाजी हातात येत नसल्यानं इंग्रजांनी त्यांची पत्नी आणि मुलांना कैद केलं. त्यामुळे उमाजी हे इंग्रजांना शरण गेले. इंग्रजांनी त्यांना माफ करून स्वतःच्या पदरी ठेवलं. 1828-29 या काळात उमाजींकडं पुणे आणि सातारा या भागात शांतता ठेवण्याची जबाबदारी होती. या काळात त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी विविध मार्गांनी पैसा जमा केला. त्यामुळं इंग्रजांनी ऑगस्ट 1829मध्ये त्यांच्यावर विविध आरोप ठेवले, मात्र सेवेतून काढलं नाही. याच काळात उमाजींनी इंग्रजांच्या विरोधात सैन्यही जमवण्यास सुरुवात केली होती. पैसे लुटल्याप्रकरणी इंग्रजांनी त्यांना अचानक कैद केलं, मात्र त्यातूनही निसटून ते कऱ्हे पठारावर गेले. तेथून त्यांनी इंग्रजांच्या विरोधात कारवाया सुरू केल्या. इंग्रजांनी उमाजींविरुद्ध तिसरा जाहीरनामा प्रसिद्ध करून बक्षिसाची रक्कम दुप्पट केली. त्याचाही काही उपयोग झाला नाही. 24 डिसेंबर 1830ला आपला पाठलाग करणारा इंग्रज अधिकारी बॉईड आणि त्याच्या सैन्याला उमाजींनी मांढरदेवी गडावरून बंदुका आणि गोफणी चालवून घायाळ करून परत पाठवलं. उमाजींच्या कारवायांनी धास्तावलेल्या इंग्रजांनी 26 जानेवारी 1831ला चौथा जाहीरनामा प्रसिद्ध केला. उमाजींना पकडून देणाऱ्यास 5,000 रुपयांचं रोख बक्षीस आणि 200 बिघे म्हणजे 100 एकर जमीन देण्याचं जाहीर केलं. तरीही इंग्रजांना कोणी मदत केली नाही. भारताच्या स्वातंत्र्याची आस असलेल्या संस्थानिकांसह जनतेकडून उमाजींच्या लढ्यास वाढता पाठिंबा मिळत होता. उमाजींनी 16 फेब्रुवारी 1831ला इंग्रज सत्तेविरुद्ध एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. लोकांनी इंग्रजांच्या नोकऱ्या सोडाव्यात. सर्व राजे रजवाडे, सरदार, जमीनदार, वतनदार देशवासियांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी बंड करावं आणि इंग्रज सरकारविरुद्ध अराजकता माजवावी. इंग्रजांचे खजिने लुटावेत, त्यांना शेतसरापट्टी देऊ नये असं आवाहन केलं. जे लोक यास प्रतिसाद देतील त्यांना नवीन सरकारकडून जहागिरी, इनामे किंवा रोख बक्षिसे मिळतील. ज्यांची वंशपरंपरागत वतने, तनखे इंग्रज सरकारमुळे गेली असतील ती त्यांना परत केली जातील. इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे. नवीन न्यायाधिष्ठित राज्याची स्थापना होईल. इंग्रजांना कोणीही मदत करू नये. तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल असं जाहीर करून उमाजींनी एक प्रकारे स्वराज्याचा पुकारच केला होता. आपण सर्व हिंदुस्थानसाठी हा जाहीरनामा काढला आहे असा उल्लेख त्यात होता. संपूर्ण भारत देश अथवा एक राष्ट्र ही संकल्पना यामध्ये दिसून येते. या जाहीरनाम्यानंतर उमाजींनी समस्त गडकरी नाईक यांना उद्देशून एक पत्र काढलं.
आणि इंग्रजांविरुद्ध उठाव करण्याचं आवाहन केलं. उमाजी आणि त्यांच्या साथीदारांनी कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, मराठवाड्यात इंग्रजांविरुद्ध अक्षरशः धुमाकूळ घातला. या सर्व प्रकारांमुळं इंग्रजांचं धाबदण आणलं. त्यांनी उमाजींना पकडण्यासाठी सावकार, वतनदार यांना मोठमोठी आमिषं दाखवण्यास सुरुवात केली. उमाजींविरुद्ध 5वा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात उमाजींची माहिती देणाऱ्यास 10,000 रुपये आणि 400 बिघे जमीन बक्षिसाची घोषणा केली. हे इनाम त्या काळात अनगिनत होतं. या आमिषाला उमाजींचे 2 साथीदार काळू आणि नाना हे बळी पडले. त्यांनी उमाजींची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना दिली. फितुरी झाल्यानं 15 डिसेंबर 1831 या दिवशी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना उमाजींना इंग्रजांनी पकडलं. पुण्यात मामलेदार कचेरीतील एका अंधाऱ्या खोलीत त्यांना 35 दिवस ठेवण्यात आलं. उमाजी बंदिवासात असताना त्यांना पकडणारा इंग्रज अधिकारी कॅप्टन मॉन्किटॉश हा महिनाभर त्यांची माहिती घेत होता. त्यानंच उमाजींची सर्व हकीकत लिहून ठेवली. न्यायाधीश जेम्स टेलर यांनी उमाजींना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. 3 फेब्रुवारी 1832ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत उमाजी राजे निडरपणे फासावर गेले. इतरांना दहशत बसावी म्हणून इंग्रजांनी उमाजी यांचा मृतदेह कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला 3 दिवस लटकून ठेवला होता. असा हा निधड्या छातीचा लढवय्या क्रांतिकारक उपेक्षितच राहिला. मरावे परी कीर्तिरूपे उरावे ही युक्ती उमाजींना तंतोतंत लागू पडते. त्यांचा गौरव करण्यापासून इंग्रज अधिकारीही स्वतःला रोखू शकले नाहीत. रॉबर्टसन यानं 1820मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला लिहिताना म्हटलं की उमाजींचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे. जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावं, हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजींसारखं राज्य स्थापणार नाही. तर कॅप्टन अलेक्झांडर मॉन्किटॉश म्हणतो, उमाजींपुढे छत्रपती शिवाजी राजांचा आदर्श होता. त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी राजा झाला असता. खडकमाळ आळीतील मामलेदार कचेरीत अनेक जण स्वतःच्या शासकीय कामासाठी जात असतील, पण कोणी कधी या लढवय्या क्रांतिकारकाच्या स्मारकास भेट देऊन त्यांना वंदन केलंय? देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचं बलिदान देणाऱ्या अशा या निधड्या छातीच्या लढवय्या क्रांतिकारकाला कोटी कोटी प्रणाम. भारत माता की जय. स्मरणगाथा क्रांतिवीरांची पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली इतिहास समाज मनात रुजवत राष्ट्राभिमान जागवा. भारत माता की जय.